हे बघा, आत्ता तुमच्या डोक्यात काय सुरू आहे मला नाही कळत आहे, पण मी जेन्युइनली सांगतो, म्हणजे खरं सांगतोय की आत्ता आपण उचलून 5 लाख रुपये सुद्धा देऊ शकत नाही. नाही म्हणजे द्यायचेच असं मी म्हणत नाहीये. हा, पण काय म्हणजे तुम्ही दोघं एकदम जिगरी दोस्त आहात एकमेकांचे, तुम्ही मैत्रीसाठी काही कराल म्हणून म्हटलं. तेच म्हणूनच म्हणतोय की आपण त्याला काहीतरी मदत नाही का करू शकत. ठीक आहे, आधी त्यांना विचारा त्यांच्याकडे किती साठलेत, मग नंतर आपण हवी तशी आपल्याला जमेल तशी भर घालू ना. नाही ना, त्याच्याकडे अजून काहीच जमलेले नाहीये. म्हणूनच मी म्हणत होतो की तू मोठ्या कंपनीत आहे कामाला, तर म्हणजे काहीतरी मार्ग काढू शकतो ना. म्हणजे त्याला खूप गरज आहे रे. तुला आठवतं का, मागे मी एकदा एका स्कीममध्ये पैसे गुंतवले होते, तेव्हा मला अशोकनेच मदत केली होती. म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्याने मदत केली होती. मग आता जर तो अडचणीत आहे तर आपण मदत करायला नको का? सांग बरं. त्या भैरवीच्याच बिझनेस किंवा काहीतरी कामाच्या संबंधित तो मला बोलला होता, पण नेमकं मला आता आठवत नाहीये. हे बघा बाबा, मला सगळी कल्पना आहे. सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती काही एवढी खास नाहीये. म्हणजे अनिशने पण मधल्या काळात खूप चुकीचे निर्णय घेतले, त्यामुळे आता त्यांची फायनान्शियल कंडिशन बरोबर नाहीये. त्यामुळे आता त्यांच्याकडे किती इन्व्हेस्टमेंट शिल्लक असतील याबद्दल मला काही खात्री नाही. पण बाबा, अचानक एवढी मोठी अमाऊंट उभी करायची म्हणजे जरा प्रॉब्लेमच आहे हो. तुषार प्लीज, आजवर मी बाप म्हणून तुझ्याकडे कधीच काय मागितलं नाही, आणि आत्ताही पैशांच्याच स्वरूपात मदत कर असंही मी म्हणत नाही, पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अशोकला मदत कर प्लीज. याले म्हणतात का बाबा मर्द, आहे की नाही? म्हणजे बाबूचा रुबाब बघितला का? आहे ना रुबाब. सगळे प्रश्न सुटले ना. सुटले. तू तिला ठणकावून सांगितलं ना बाबू. हा, आता सुधारते ती. मी तुला सांगतो का बाबा, माझ्या वाघाला आता त्याची खरी किंमत कळली. किंमत म्हणजे लोकांना कसा धाकात ठेवायचा ना, हे त्याला बरोबर कळतं आता. आता सांग बाबू, कोणाला एकाला डोळे दाखव, याच्यावर आवाज चढव, नाही ना. कारण याले आता कळलं का बाबा याचे हक्क काय आहेत ते. आता कळलं. बाबू, नजर, ऐट आणि रुबाब सोडायचं नाही आता. अजिबात सोड नको बाबा. आता काय होईल माहितीये ना, ही लोक तुझ्या पायाखालची जमीन खिचून घेतील आणि तू तोंडावर पडशील. नाही मामा, आता मला कोणीही तोंडावर पाडू शकत नाही. बाबांना आधार म्हणून मी या घरात आलो, मुलांची जबाबदारी घेतली, भैरवीला स्वीकारलं. हे सगळं मी या घरासाठी केलंय. आणि आता जर माझ्यापासून हे घर कोणी हिरावून घेण्याचा विचार जरी केला ना, मला चालणार नाही. मलाही चालणार नाही. नाही म्हणजे बरोबर आहे, चालणार तर नाहीच ना बाबू, कारण मग आम्ही कुठं जाऊ गरीबाला, नाही का? पण मग अनिशा, तुझ्याकडनं अपेक्षा तरी काय आहे? काही कळत नाही बाबा. मी काय केलं की त्याचं समाधान होईल, त्याला आनंद होईल, मला हेच कळत नाही. हल्ली मी काहीही केलं तरी त्याचा त्याला विरोधच असतो. म्हणजे तू त्याला बिझनेस करायला नको आहेस का? तसं नाहीये बाबा. बिझनेस करण्याशी त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. राजन सुकटणकरची ऑफर स्वीकारण्याची प्रॉब्लेम आहे. पण का? अगं ही ऑफर केवढी मोठी आहे. हो, ऑफर मोठीच आहे बाबा, पण अजूनही मी ती ऍक्सेप्ट केलेली नाहीये. आणि मी खरंच विचार करते अजून त्या ऑफरचा, पण त्याआधीच ह्याची भयंकर चिडचिड सुरू झाली. हे बघ भैरवी, तुला जे बरोबर वाटतंय ना तेच कर, त्याचं अजिबात ऐकू नकोस. सध्या तेच करते आई, पण मला जे बरोबर वाटतं ते त्याला बरोबर वाटतच नाही. मग आमची चिडचिड होते, भांडणं होतात. 10 दिवस राहिलेत फक्त आता डिसिजन घेण्यासाठी. एकतर इथे भयंकर प्रेशर आहे माझ्यावर,
ते सोडून मला अनिशचे मूड सांभाळावे लागतायत. हे बघ, माझं असं लाईक तू तुझा आणि मुलांच्या भविष्याचा विचार कर. अनिशचं डोकं कधी ठिकाणावर यायचं असेल ते येऊ दे. तू त्याचं ऐकून जर का वागत राहिलीस ना तर तुझं आणि मुलांचं नुकसान आहे आणि तू ते होऊन देऊ नकोस. नाही बाबा, काहीही झालं तरी मुलांचं नुकसान नाही मी होऊ देणार. आबांचंही तेच म्हणणं आहे. हे बघते, काहीतरी विचार करते. अरे आत्या, भैरवी आहे? नाही, भैरवी घरात नाहीये. बरं, मी नंतर येतो मग. अरे भैरवी नसले म्हणून काय झालं? तू ये आत तर ये, दरवाजातच काय बोलतोस? ये ये बरं. ये. बस मी पटकन चहा टाकते. अहो नको, मी बसतो. घरूनच आलोय. चहा पाणी काही नको, बसा तुम्ही. बर. म्हणजे तसा भैरवीला यायला जरा उशीरच होणार आहे, पण काही निरोप आहे का? हा, म्हणजे ऍक्च्युली माझा एक मित्र आहे जो फायनान्शियल ऍडवायझर आहे. म्हणजे आर्थिक गुंतवणूक, आर्थिक व्यवहार, शेअर मार्केट याचं ज्ञान असलेला माझा एक मित्र आहे. त्यातला जाणकार आहे तो. मी बोललोय त्याच्याशी. येत्या 1-2 दिवसामध्ये तो भैरवी आणि अशोक काकांना भेटायला येईल इकडे. आत्ता आपल्याला कमी वेळात पैसे उभे करायचे आहेत ना, त्याबद्दल तो त्यांना गाईड करेल. अगो बाई, अरे हे तर फारच बरं झालं. आत्या, मला कल्पना आहे की आत्ता भैरवी खूप टेन्शन मध्ये आहे. पण हा माझा जो मित्र आहे ना, फायनान्शियल ऍडवायझर, मला पूर्ण खात्री आहे की भैरवीला आत्ता हवे असलेले सगळे पैसे तो कसे तरी तिला उभे करून देईल. तो मॅनेज करेल सगळं. तुम्ही नका काळजी करू. हा, तसंच होऊ दे रे बाबा. अरे भैरवीच काय, दादा सुद्धा वणवण करतोय त्या पैशासाठी. बरं झालं बाई, लवकर मार्ग सापडवते म्हणजे झालं. बरं, मी येऊ आता. बर, ठीक आहे. मी देते निरोप भैरवीला. हा, आधीच 2 दात उघडे पडतील ना. गपना तू, गपना. आमिषराव, तुला सांगतो बाबा, कसं आहे माहितीये ना, चहाचा गरम गरम असा घोट घ्यावा, तितक्यात माशी पडावी. असं झालं ना सगळं. म्हणजे आता आपण काय ठरलं होतं का बाबा, घर द्यायचं नाही, बायकोला मोठीत ठेवायचं, बरोबर ना? हो, मग काय झालं, हा तुझा तो मित्र हुशार तुषार, तो चेटकीन आत्या आहे ना तुझी, तिने भेटायला आला आणि तो तिला सांगतो का बाबा, पैशाची काहीतरी व्यवस्था होईल असा माणूस त्याच्याकडे आहे. आता तो करणार म्हणजे होणार ना. हा बाप्पा, आणि आता एकदा का पैशाची व्यवस्था झाली, संपलं सगळं. म्हणजे सांग आता प्रॉब्लेम कसा सोडवायचा? हा तुषार ना, याला मागेच सांगितलं होतं मी गप्प बसायला, पण हा काय ऐकत नाही. मागच्या गोष्टी नको ना उगाळू बाबू. आता पुढचं बाय, पुढं काय करायचं ह्याचा विचार कर. तुला सांगू का, हा सगळा बिझनेसचा सगळा धांगोळा उभा केला ना त्या बायकोनं, तो त्या निलिमा ठिलिमाच्या जीवावर. त्या बाईमुळे हे सगळं घडून राहिलं, तर त्या बाईले चुप करा लागते. हा, पण कसं माहितीये बाप्पा, का भैरवी बिझनेस करणार, मोदक कोण करणार? ही तुझी चेटकी नात्या. म्हणजेच मोदक म्हणजे बिझनेस म्हणायचं आहे माझ्या माणसाले. तर कसं आहे, त्या बाईला जर तू चुप केलं ना बाबू, तर तो बिझनेसही राहणार नाही आणि त्या बिझनेससाठी ते घरही गहाण पडणार नाही. म्हणजे डबल फायदा होतो की नाही आपला. पाय पाय म्हणजे तुला पटत असेल तर ऐक मा, की कसं आहे, वादळ जर आलं तर आपण डायरेक्ट वादळासमोर असं उभे राहतो का? नाही, कारण वादळासमोर उभं राहिलं तर काय होतंय, वादळ आपल्याला भरकन घेऊन जाते ना बाबा. हा, त्यापेक्षा वादळ राहू द्या बाहेर, आपण आपल्या घराची खिडकी अशी शांतपणे बंद करा, म्हणजे वादळाला वाटच सापडत नाही ना आतमध्ये यायची. तर निलिमा ठिलिमा हे वादळ आहे, त्या वादळाला बाहेरच राहू दे, हकलून दे तिले. तो डोसकं ठिकाणावर राहील आणि सगळं व्यवस्थित होईल. ऐकतं का?
अगो बाई, सातपुते वहिनींचा डबा राहिलाच, देऊनच येते. ए बाबा चल ना, चल चल काय- चल, काय- चल, चल, काय- चल. काय कुठे? चाललंय? चल, चल ना बाहेर चल ना. अरे मामा, आता बाबांना सांगितलं ना मी, आपण घर सोडून कुठेही जाणार नाही. ते मरू दे ना, ते वेगळं हे वेगळं, तू चल अहो, चल. काय झालं तुम्हाला असं वाऱ्यावर भिरभिरणाऱ्या म्हातारीसारखं काऊन आत बाहेर करून राहिले? थांबा ना. बाप्पा कॉमेडी तुले नंतर सांगतो ना, आता वेळ नाही ना आपल्याला. चल बाबा चल ना अरे लवकर. पण का? सांगतो ना काय सोन्या राजहंसा, कसं आहे बापा, एका वेळेला एक एक प्रश्न सोडवू ना, है की नाही. आता पहिला प्रश्न काय की बाबा त्या चेटकीन आत्याचं तोंड बंद करायचं, हा हा त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, है की नाही. हम्म. तर ते अर्ध्या तासासाठी बंद करून उपयोग नाही ना, कारण ते पुन्हा उघडणार. मग असं काहीतरी करायला पाहिजे की काही दिवस तरी त्या चेटकिनीचं तोंड बंद राहिलं पाहिजे. मग काय होईल की भैरवी आणि तो म्हातारा म्हणजे तुझे वडील म्हणजे भाऊची यांचं ना त्या पैशाच्या व्यवहारातून